नमस्कार. मितालीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. डब्याची भाजी या सिरीजमधली आज आपण तिसरी भाजी करतोय. आज दुधी भोपळ्याची भाजी करायची आहे. या भाजीत मी कुठलंही वाटण घातलेलं नाहीये किंवा भाजी शिजताना पाणीही अजिबात घातलेलं नाहीये. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, कुठलंही वाटण न करता भाजी टेस्टी कशी होते? चला बघूया. मी आज डब्याची भाजी 5-6 व्यक्तींसाठी करणार आहे. त्यामुळे मी हे 2 दुधी घेतलेले आहेत. याचं दोन्ही मिळून वजन 800 ग्रॅम आहे. तुम्ही 3-4 व्यक्तींसाठीच ही भाजी करणार असाल तर 500 ग्रॅम वजनाच्या एका दुधीची भाजी पुरेल. हे दुधी अगदी कोवळे आहेत. भाजीसाठी शक्यतो असे कोवळे दुधी घ्या. याची साल काढून दुधी बारीक चिरून घ्यायचं आहे. सालामध्येही भरपूर पौष्टिक घटक असतात, त्यामुळे ही सालं मी फेकून देत नाही. सालाची चटणी करते. चटणीचा व्हिडिओही मी अपलोड केलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला उजव्या कोपऱ्यात वरती दिसतीये. तोही व्हिडिओ तुम्ही बघू शकता. भोपळा चिरून झालेला आहे. हे बघा, भोपळ्याच्या अशा बारीक आणि पातळ पातळ फोडी करायच्या, म्हणजे भाजी लवकर शिजते आणि मुलांना व्यवस्थित खाताही येते. कढईत 3 टेबलस्पून तेल, फोडणी करूया. मोहरी अर्धा चमचा, जिरं अर्धा चमचा. या भाजीला जिऱ्यामुळे खूप छान चव येते, त्यामुळे यात जिरं घालायला अजिबात विसरू नका. पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद. त्यानंतर दुधी व्यवस्थित परतून घ्यायचा. या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्ही बघू शकाल. याला एक 5 मिनिटं वाफ येऊ द्यायची. बघा, अगदी 5 मिनिटात भाजी जवळपास शिजलीच आहे. एक वाफ आल्यानंतर यात बाकीचं साहित्य घालायचं. तिखट 1.5 चमचा, मीठ. भाजी व्यवस्थित ढवळून घ्यायची. भाजी शिजताना यात मी अजिबात पाणी घातलेलं नाहीये. मीठ घातल्यानंतर याला पाणी सुटतं आणि तेवढ्या पाण्यावरच ही भाजी छान शिजते. अगदी ताजा आणि कोवळा दुधी असेल ना तर पाणी नाही घातलं तरी चालतं, पण जून दुधी असेल तर थोडं पाणी घालायचं. त्यानंतर 2 चमचे गूळ. ही भाजी गोडसर छान लागते. या भाजीत बाकी कुठलाही मसाला घालायचा नाही. गूळ घातल्यानंतर परत थोडं परतून घ्यायचं. गूळ लगेच विरघळतो. गूळ विरघळल्यानंतरच शेंगदाण्याचं कूट घालायचं. गूळ विरघळलाय. आता अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर घातल्यानंतर भाजी परतल्याचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालाय, त्यामुळे यामध्ये कोथिंबीर डायरेक्ट मिक्स झालेली दिसतीये. नेहमी आपण भाजी शिजल्यानंतर वरतून कोथिंबीर घालतो, पण या भाजीत मात्र भाजी शिजतानाही कोथिंबीर घालायची आणि शिजल्यानंतरही वरतून थोडी कोथिंबीर घालायची. छान लागते. याला परत एक वाफ येऊ द्यायची. भाजी छान शिजलेली आहे. गॅस बंद करूया. अशी फक्त वाफेवर शिजलेली दुधीची टेस्टी भाजी करून बघा आणि कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये सांगा. पुन्हा भेटूया अशाच टेस्टी रेसिपींसह. तोपर्यंत नमस्कार.